काय तुमची कामं वारंवार अडखळत आहेत का? घरात पैसा येतो पण टिकत नाही. कदाचित तुमच्या घरातील नकारात्मक ऊर्जा देवाला तुमच्यापर्यंत पोहोचू देत नाही आहे. पण तुम्हाला माहीत आहे का, देव जेव्हा घरात प्रवेश करतात तेव्हा ते काही गुप्त खुणा सोडतात. आज मी तुम्हाला दाव्याने सांगतो, जर तुमच्या घरात या 5 पैकी केवळ 2 जरी गोष्टी घडत असतील तर समजा तुमची गरिबी संपण्याची वेळ आली आहे. साक्षात विष्णू आणि लक्ष्मी तुमच्या उंबरठ्यावर उभे आहेत. पण ते संकेत कोणते आणि ते ओळखायचे कसे, हे गुपित आज मी या व्हिडिओमध्ये उघडणार आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याशिवाय राहू नका, कारण अर्धवट ज्ञान तुम्हाला मोठ्या लाभापासून वंचित ठेवू शकतं. 5वा संकेत तर असा आहे, जो मिळाला की माणसाच्या आयुष्यातील कठोर दारिद्र्यसुद्धा एका रात्रीत संपू शकतं. त्यामुळे एकही शब्द मिस करू नका. नमस्कार, सुखाचे घरमध्ये तुमचा पुन्हा एकदा स्वागत आहे. आपण तासनतास पूजा करतो, उपवास करतो, तीर्थयात्रा करतो, पण कधी असा विचार केला का की ज्या ईश्वराची आपण वाट पाहतोय तो कदाचित आपल्या घरात येऊनही गेला असेल? आपल्या शास्त्रात आणि पुराणात असं स्पष्ट सांगितलं आहे की ईश्वर कधीच साक्षात रूपात येत नाही. ते नेहमी काही विशिष्ट घटनेच्या किंवा संकेतांच्या माध्यमातून आपली उपस्थिती दर्शवितात. पण दुर्दैवाने आपण आपल्या धावपळीच्या आयुष्यात या दैवी खुणांकडे दुर्लक्ष करतो. आजचा हा व्हिडिओ केवळ माहिती नाही तर तुमच्या श्रद्धेची प्रचिती आहे. मी तुम्हाला असे 5 बदल सांगणार आहे जे तुमच्या घरात झाले तर समजून जा की साक्षात विष्णू आणि लक्ष्मी किंवा तुमचे कुलदैवत तुमच्या उंबरठ्यावर उभे आहे. बघूयात ते 5 शुभ संकेत. त्यापैकी नंबर 1, अचानक येणारा दैवी सुगंध. तुम्ही कधी असा अनुभव घेतला आहे का की घरात कोणतंही अत्तर, अगरबत्ती किंवा स्प्रे नसतानाही अचानक मोगरा, चंदन किंवा तुळशीचा सुगंध दरवळू लागतो? शास्त्रांचा आधार: जेव्हा उच्च कोटींच्या सकारात्मक शक्ती किंवा देवता सूक्ष्म रूपात घरात प्रवेश करतात तेव्हा त्यांच्या ऊर्जेमुळे वातावरणातील सुगंध बदलतो. हा सुगंध केवळ तुम्हालाच येतो असं नाही, तर घरातील इतर व्यक्तींनाही तो जाणवतो. अशा वेळी लगेच हात जोडून देवाला नमस्कार करा, कारण ते तुमच्या अगदी जवळ असतात. नंबर 2, ब्रह्ममुहूर्तावर आपोआप जाग येणे. जर तुमची झोप रोज रात्री 3 ते 5:30 या वेळेत आपोआप उघडत असेल तर हे विज्ञानाच्या दृष्टीने इस्नोमिया नाही, तर आध्यात्मिक दृष्टीने ईश्वरी बोलावणे आहे. महत्त्वाचा मुद्दा: या वेळेत सृष्टीतील सात्विक ऊर्जा सर्वात जास्त असते. जर तुमची झोप या काळात उघडत असेल तर समजा की देवाला तुम्हाला काहीतरी सांगायचे आहे. यावेळी उठून फक्त 5 मिनिटे जरी तुम्ही नमस्कार केलं तरी तुमच्या अनेक जन्माची पापं नष्ट होतात. नंबर 3, दिव्याची ज्योत किंवा मंत्रोच्चाराचा प्रभाव. पूजेच्या वेळी दिव्याच्या ज्योतीकडे लक्ष द्या. जर ज्योत स्थिर न राहता वरच्या दिशेला झोपावत असेल किंवा वातीमध्ये कमळ, त्रिशूल किंवा फुलांची आकृती तयार होत असेल तर तो साक्षात देवाचा प्रतिसाद आहे. याचा अर्थ असा की तुमच्या घराची वास्तू आता पूर्णपणे शुद्ध झाली आहे आणि तुम्ही केलेली सेवा योग्य ठिकाणी पोहोचलेली आहे. अशा वेळी तुमच्या मनात जी इच्छा असेल ती देवाला सांगा, ती नक्कीच पूर्ण होते. नंबर 4, पशुपक्ष्यांचे गूढ वर्तन. गायीचे तुमच्या घरात येणे, हंबरणे, काळ्या चिमणीचे घरात येणे, घरटे बांधणे किंवा अंगणात मोर येणे हे सामान्य नाही. वास्तुशास्त्राच्या नियमानुसार प्राणी आणि पक्षी मानवापेक्षा लवकर सूक्ष्म लहरी पकडू शकतात. जर तुमच्या घराच्या भिंतीवर किंवा बाल्कनीत पांढरे कबूतर किंवा फुलपाखरू वारंवार येत असतील तर समजा की घरात माता लक्ष्मीचे पाऊल पडलेले आहे. ही चिन्हे सुख आणि शांतीचे आगमन दर्शवितात. नंबर 5, स्वप्नातील संकेत आणि मनाची शांती. हा सर्वात महत्त्वाचा संकेत आहे. जर तुम्हाला स्वप्नात वारंवार पाणी, मंदिर, सोन्याचे नाणे किंवा लहान बाळ हसताना दिसत असेल तर हे साक्षात विष्णू लक्ष्मीच्या आगमनाचे संकेत आहेत. शिवाय जर तुमच्या घरात अचानक विनाकारण भांडणे थांबली असतील आणि तुम्हाला मनात एक प्रकारची निवांत भावना वाटू लागली असेल तर समजून जा की तुमच्या घरातील नकारात्मकता निघून गेली असून तिथे आता ईश्वरी चैतन्याचे
जागा घेतली आहे. आणि देव घरात आल्यावर काय करावे? मित्रांनो, जेव्हा आपल्याला हे संकेत मिळतात तेव्हा आपण हुरळून न जाता काही गोष्टींची काळजी घेतली पाहिजे. घराची स्वच्छता, कचरा किंवा अडगळ असलेल्या घरात देव फार काळ टिकत नाही. शब्दांवर ताबा, घरात शिवीगाळ किंवा जोरात ओरडणे बंद करा. गरजूंना दान. जेव्हा लक्ष्मी येते तेव्हा ती दान केल्यानेच वाढते. एखाद्या गरीब व्यक्तीला अन्नदान नक्की करा. तर मित्रांनो, हे होते ते 5 संकेत. तुम्हाला यातील कोणता अनुभव आला आहे का? की अजूनही तुम्ही त्या क्षणाची वाट पाहत आहात? कमेंटमध्ये जय लक्ष्मी माता किंवा ओम नमः शिवाय लिहायला विसरू नका. तुमच्या एका कमेंटमुळे दुसऱ्या एखाद्या भक्ताची श्रद्धा वाढू शकते. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि सुखाचे घर कुटुंबाचा भाग होण्यासाठी आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या घरात अखंड सुख आणि समृद्धी नांदो हीच प्रार्थना. धन्यवाद.